नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात. अगदी घरच्या घरी परफेक्ट असा मसाले भात कसा बनवायचा आज मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सण असो, पाहुणे असो किंवा स्पेशल जेवण असो, मसाले भात हा सगळ्यांचाच आवडीचा असतो. अशा या सगळ्यांच्या आवडीच्या मसाले भाताच्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे इंद्रायणी तांदळापासून मसाले भात. इंद्रायणी तांदळापासून मसाले भात बनवलेला खायला खूप मस्त लागतो. आता मी मसाले भात बनवण्यासाठी 2 वाटी इंद्रायणी तांदूळ घेते. पहिल्यांदा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर मग मसाले भात बनवायला घ्यायचा. तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. तर आपण कुकरमध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल छान कढल्यानंतर आता आपण अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं. जिरे तडतडल्यानंतर 2 ते 3 तमालपत्रे आणि थोडे खडे मसाले घालून घ्यायचे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, ठेचलेला लसूण, थोडेसे शेंगदाणे, थोडे काजू सगळं घातल्यानंतर छान असं भाजून घ्यायचं. 1 मिनिटभर सगळं भाजून झाल्यानंतर आता थोडीशी हळद, नंतर 1 चमचा भाताचा मसाला घालून सगळं छान भाजून घ्यायचं. मसाला सगळा भाजून झाल्यानंतर आता आपण 1 उभा चिरलेला कांदा, 1 उभा चिरलेला टोमॅटो, थोडे बटाट्याचे काप, थोडे वांग्याचे काप आणि थोडीशी ढबू मिरची चिरून घालायची. त्यानंतर सगळे भाजून घ्यायचं. सगळं 1 मिनिट भाजून घ्यायचं. त्यानंतर आपण धुतलेला तांदूळ घालून घ्यायचा. तांदूळ घालून तांदूळ पण 1 मिनिट सगळ्या अशा मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं. तांदूळ सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. पाहू शकता छान असं तांदूळ मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे. तांदूळ असं भाजल्यानंतर भाताला मसाल्याची चव खूप छान येते आणि भात खूप टेस्टी बनतो. तांदूळ भाजल्यानंतर पाणी घालून घ्यायचं. 2 वाटी तांदळासाठी 4 वाटी पाणी घालून घ्यायचं. नंतर त्यात चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घालून छान असं मिक्स करायचं, जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल. त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं. थोडेसे तूप घालून घ्यायचं. मी शिजवतानाच तूप घालते, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते. 2 ते 3 मिनिटानंतर भाताला असे छान उकळी आल्यानंतर मग कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. झाकण लावून 3 शिट्ट्या देऊन भात शिजवून घ्यायचा आहे. पाहू शकता 3 शिट्ट्या झाल्यानंतर भात किती छान शिजलेला आहे. छान असा मसाले भात खाण्यासाठी तयार झाला आहे. असा मसाले भात करायला पण खूप सोपा आहे आणि खायला खूप टेस्टी लागतो. मसाले भातासोबत डाळीची आमटी असेल आणि त्याच्यावर तुपाची धार असेल तर भात खायला एक वेगळीच मजा येते. इंद्रायणी तांदळापासून बनवलेला मसाले भात खूपच अप्रतिम लागतो. तुम्ही पण असं इंद्रायणी तांदळापासून बनवलेल्या भाताची रेसिपी करून पहा. मसाले भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. थँक्यू.